तर 35 आणि 38 हे माप आपलं 3 इंच फरक आहे अप्पर चेस्ट आणि फुल बस्ट। तर 3 इंच फरक असल्यावर कटिंग मध्ये काय काय बदल येणार आहेत। शिवाय पाठीमागचा गळा 11 इंच आहे आणि पुढचा गळा 6.5 इंच आहे। तर कटिंग मध्ये शोल्डर आपल्याला कशी ऍडजस्ट करायचे मागच्या आणि पुढच्या भागाची हे सविस्तर पूर्ण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर कटिंगला सुरुवात करूया। 35 आणि 38 कटिंग आहे। तर उंचीमध्ये 1 इंच प्लस करून घेतले। पाठीमागचा गळा 11 आहे। पाठीमागचा गळा 11 आहे तर 5.5 वर आपण खूण करून घ्यायचे अप्पर चेस्टचा चौथा भाग टाकण्यासाठी। इथे आपण रेगावडून घेऊया। तर इथे आपल्याला शोल्डर दिलेली आहे 14 चे निम्मे 7 इंच। इथे किती उरली शोल्डर 4.25 उरते। इथं घ्यायचे 5.25 म्हणजे 4.25 वर एक खूण करून घेऊयात आणि पुढे अर्धा इंच म्हणजे 5.25। आता इथे तिरकस रेघ ओढून घेऊया अगोदर। अपर चेस्ट किती आहे 35 चौथा भाग 8.25 11 इंच आपण गळा घेणार आहोत त्यामुळे काय करायचंय 0.5 इंच वाढवायचे हो ना वजा करायचे। शाबास 0.5 इंच वजा करायचे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं। इथे कंबर टाकायचे। कंबर किती दिली आहे तर इथे कंबरेचं माप टाकायचं आहे। कंबर आहे 31 चा चौथा भाग येतो 7.25 7.25 मध्ये आपल्याला 1 इंच टक साठी मिळवायचे तर 8.25 त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आपल्याला इथे काय करायचंय सर्वात महत्वाचा टप्पा कोण सांगेल आर्म होल आपला या ठिकाणी पूर्ण बसतोय का ते अगोदर चेक करायचं। आता आर्म होल किती दिलाय 16.5 चे निम्मे 8.25 त्यामध्ये 0.5 इंच लूजिंग म्हणजे किती झालं 9 इंच। तर हा आर्म होल आपला 9 इंच भरतो का ते अगोदर चेक करायचं। किती भरतोय 9.25 भरतोय दिसतंय ना। आपल्याला थोडा खाली उतरवून घ्यायला लागेल 0.5 इंच खाली उतरवून घ्यायला लागेल। अशा पद्धतीने खाली उतरवला। परत मोजून बघूयात। एक रेख फक्त कमी पडते तर चालून जाईल आपण खाली असा करून घेऊ। एक रेख खाली ओढू असा हाताने। हा आपला मुंडा झाला परफेक्ट। याच्या पुढे आपल्याला काय करायचंय शोल्डर पट्टी 3 वर टाकून घ्यायची म्हणजे तयार किती होणार आहे 2.25। इथून खाली आपल्याला 11 इंच गळ्यासाठी 11.5 वर खूण करायची किंवा मग इथे अगोदर स्लोप देऊन घ्या गळा जर कमी पडत असेल तर नंतर कटिंग स्लोप केल्यावर जर कटिंग केला आपण तर गळा कमी होतो असं काही जणींचं म्हणणं असतं तर आपण अगोदर स्लोप देऊया। आणि इथं 3 इंच आलं ना तिथून खाली आपल्याला 11.5 वर खूण करून घ्यायचे आणि गळ्याला रुंदी। आता इथे रुंदी किती देऊया हा पण जर प्रश्न पडत असेल तर तुम्हाला एक टिप देते मी। इथं रुंदी किती द्यायची गळ्याला हे जर समजत नाहीये 3 देऊ की 3.5 देऊ मग काय करायचं हा जो मुंडा आपला आलेला आहे त्याच्यामध्ये इथं जेवढं अंतर आहे तेवढंच इथं सुद्धा द्यायचं। जेवढं इथं दिलं आपण अंतर शोल्डर पट्टीला तेवढंच इथं द्यायचं आणि मग त्याच्यातून आपल्याला स्ट्रेट खाली रेघ ओढायची। आता इथं किती अंतर दिलं आपण 3 इंच दिलं बरोबर। तर इथं सुद्धा आपल्याला या कोपऱ्यापासून 3 इंचावर खूण करून घ्यायची आणि मग ही खूण आणि ही खूण अशी मिळून आपल्याला स्ट्रेट लाईन जिकडे जाईल तिकडे ओढून टाकायची अशी म्हणजे ऑटोमॅटिकली जेवढा हवा तेवढा इथे रुंदी मिळणार। म्हणजे साधारण मला सांगण्याचा उद्देश काय हे लक्षात आलं का तुमच्या हो हो नाही हो
आता इथे रुंदी किती आली बघूया अगोदर. इथे रुंदी आपली आली 3 इंच बरोबर आणि इथे 2.25 आणि इथे 1.5 आणि 1 रेघ 1.5च म्हणायचं. तर ही रुंदी ऑटोमॅटिकली इकडे वाढणार आहे. पण महत्वाचं काय झालं आपलं, ही जी पट्टी येणार आहे आपली इथे ब्लाऊजला तयार पट्टी जी असं होणार आहे ती जेवढी इथं रुंदीला आहे तेवढीच इथं पण राहणार आहे. सेम हा पट्टा जो आहे मुंड्यापर्यंत एक सारखाच रुंदीचा येणार आहे इथं. म्हणजे इथं खाचला जाणार नाहीये ब्लाऊज, म्हणजे खेचला जाणार नाहीये ब्लाऊज किंवा इथं निमुळता होणार नाही. छोटासा जेवढा इथं आहे खांद्यावर तेवढाच इथं पाठीवर असणार आहे आणि मग गोल राऊंड मध्ये आपला हा गळा बसणार आहे. हॅलो मॅम. हॅलो हा बोला. काय हा प्रश्न सारखाच पडायचा की खालची रुंदी किती घ्यायची. हा मग आज किती सोपं झालं की नाही. छान, थँक्यू. म्हणजे जेवढं आपलं इथं ब्लाऊज पण शिवल्यानंतर एकदम परफेक्ट आणि छान फिनिशिंग मध्ये दिसला पाहिजे. उगाच इथं रुंद आहे आणि इथं उगाच एवढीशी पट्टी आहे असं नको दिसायला, बरोबर ना. जेवढा खांद्यावर आहे तेवढा स्ट्रेट खाली येऊ द्या, जेवढा खांद्यावर आहे तेवढा पाठीमागं पण जाऊ द्या मुंड्यापर्यंत. म्हणजे ब्लाऊज एकदम छान कमी असते ते मग जास्त ब्रॉड नाही होत का. मग आता त्यांना जर तुम्ही हा वरती शोल्डरच्या तिथे तो उतार म्हणजे हा काय झालं, ते उतार किती दिला उतार मी मोजून दिलेला नाही. आपण मुंड्याच्या रेगेवर हा काटकोन ठेवला, इथे कोपरा लावला बरोबर, मुंड्याच्या इथे रेगेला स्ट्रेट केलाय दिसतोय आणि मग जिकडे जाईल ही बाजू जिकडे जाईल काटकोनाची तिकडे आपण कट करणार आहोत. आता जर थोडासा तिरकस असती ही रेग तर थोडाच इथं कट झाला असता. म्हणजे या रेगेवर ते अवलंबून आहे इकडे क्रॉस किती जाणार आहे ते. इकडे जेवढा क्रॉस तुमचा तेवढा इकडे खाली येणार. मॅडम तसं फ्रंटला पण असतं का. फ्रंटला आपण फ्रंटच्या वेळी सांगते. इथलं क्लिअर झालं सर्वांना. आणि ताई एकच सांगा ना, इथे 9.25 घेतलं ना मी तेव्हा 9 ते पहिल्यांदा 11च्या गळ्याला, तर मग जे इथं 1.5 इंच आपण तिथनं पुढे 1.5 इंच मोजायचे का. हा आपण वजा केले 1.5 इंच आणि मग या 1.5 इंचाच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं. हे बघा 1.5 इंचाच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे ते आपण म्हणजे ह्याच्यातून पाऊन एक मिनिट 35 इथं किती अप्पर चेस्ट बाकीच्यानी बंद करा. अप्पर चेस्ट 35 आहे, त्याचा चौथा भाग 8.25 क्लिअर दिसतंय टेपवर. हो हा ते आलं इथं. त्याच्यातून आपल्याला 11 इंच गळा आहे म्हणून आपण 1.5 इंच वजा करतो की नाही. मग आता त्या 1.5 इंचाच्या इथे किती आलं 8.5 आलं. मग 8.5च्या पुढे टोटल आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतल्यावर 10 इंचाची ही बाजू मिळणार आहे. आता अजून एक टिप सांगते. एवढं 1.5 इंच वजा करून सुद्धा शोल्डर पडतीये, गळा पडतोय, ही जर तक्रार होत असेल 11 इंच गळ्यासाठी तर दुसरं काम आपल्याला हे करायचंय. हा गळा जिथून आपला वक्र झाला तर झालं सर्वांचं ना क्लिअर. आता हे कट करूया. या पद्धतीने टक्स आपण बंद करायचा पहिला आणि मग आपल्याला तो स्लोप द्यायचा आहे कमरेच्या साईडचा. कारण अंदाजे देऊन चालणार नाही, जेवढा हवा तेवढाच द्यायचा. या पद्धतीने आता आपल्याला हाच पार्ट ठेवायचा आहे. या साईडला एक रेग ओढून घेते. लावले 7 मधून आपल्याला 2 इंच कमी करायचे तर किती आले इथं 5 इंच शोल्डर आली पुढच्या भागाची. मग आपल्याला ही शोल्डर इथे ठेवायची.
या पद्धतीने. आणि इथं बघायचं रेघ दिसते आपल्याला, दिसते की नाही? मग इकडं सगळीकडे रेघ दिसली पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हा कागद ठेवून घ्यायचा. एक रेघ आत आहे कागदा रेषेच्या, अशा पद्धतीने स्ट्रेट लावून घ्यायचा. इथे गळा आहे तर गळ्याची बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची. आणि ही शोल्डरची मार्किंग झाली मुंड्याची. आता तुमचं इथं कमी जास्त होईल का मागचा पुढचा भाग? नाही होणार. म्हणून तुम्हाला गळ्याची इथं एक तर कट मारून घ्यायचंय किंवा कटिंगच्या वेळी असं डार्क करून घ्यायचंय. आणि मग नंतर आपल्याला हे छापायचंय सगळीकडून. आणि हा कागद काढून ठेवायचा आहे. अगोदर सरळ करून घ्यायचा, मुंड्याची लाईन सरळ करून घ्यायची. आणि या रेघेवर आपल्याला अर्धा इंच आतमध्ये जायचंय. किती? अर्धा. आता हा आतल्या साईडने तिरकस येणार आहे मुंडा. असा मुंडा झाला. दुसरा पॉइंट टाकून घ्यायचा. पॉइंट किती आहे मापाचा? त्या 10 आहे तर 10.5 वर खूण करायचे. त्याच्या खाली राऊंड कितीवर आलाय? 13.5. 13.5 तर 14 पाहिजे आपल्याला. सॉरी 13.5 तर आपल्याला 14.5 पाहिजे. आता हा राऊंड आला. आणि इथं पॉइंट आला. आपल्याला क्रॉस पट्टी आता एक्स्ट्रा काढावी लागणार आहे उंची बरोबर. म्हणजे किमान 2 इंचाची जरी क्रॉस पट्टी झाली तर पुढचा भाग आपला किती इंच उंचीला झाला बघा. हे 14.5 प्लस 2 इंच तयार राहणार आहे क्रॉस पट्टी. तर आपल्याला 2.5 इंच कटिंगला घेतली पाहिजे. तर 14.5 आणि हे 17 इंच उंची लागली आपल्याला पुढच्या भागासाठी. म्हणजे लागणार आहे अंदाजे किती लागते ते आपण बघणारच आहोत. पण 17 इंच उंची पाहिजे पुढच्या भागाला तर व्यवस्थित ब्लाउज हा बसणार आहे. कारण 3 इंच आपलं फरक आहे अप्पर बस्ट आणि फुल बस्ट मध्ये. इथे टाकायचं आपल्याला काय? 38 आहे ना, फुल बस्ट 38 आहे. त्याचा 10वा भाग आपला 4.5 तर इथं आलं. या पण रेघेवर राऊंडच्या 4.5. आता या रेघेच्या अलीकडे मी घेतलेत. आता रेघेच्या पलीकडे आपल्याला शिलाई मार्जिन नंतर द्यायची. आठवणीनं आपण ती देणार आहोत नंतर. तर बसची उंची किती आली? टक्सची 4 इंच उंची आली. तर आपल्याला अर्धा इंच खाली जायचं असतं. कारण अर्धा इंच आपण खाली घेत असतो बस्ट पॉइंट. 38चा चौथा भाग टाकायचा आहे 9.5 आणि मग त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. नंतर आपल्याला ही जी पाठीमागच्या भागाची खूण आहे ती खूण आणि फुल बस्टची खूण एकत्र रेघ ओढून घ्यायचे खालीपर्यंत अशी. आणि नंतर शिलाई मार्जिनची सुद्धा अशी एकत्र ओढून घ्यायची. शांततेत बघितलं तर एकदम सोपं वाटणार आहे. इकडं थोडं लक्ष तिकडं थोडं लक्ष दिलं तर अवघड जाणार आहे. आता इथे बघायचं आहे कमरेचं माप किती आहे? 31. 31चा चौथा भाग किती? 7.5. आता या 7.5च्या पुढे या रेघेपर्यंत फिटिंगच्या रेघेपर्यंत किती अंतर राहिलं? 2.25 का? 10.15 मधून 7.5 गेले तर 7.5. 2.5 इंच बरोबर ना. 2.5 इंचाचा टक्स पाहिजे आपल्याला इथे.
मग आपण काय करणार आहोत, रेघेच्या इकडे 1.25 इंच, रेघेच्या इकडे 1.25 इंच, 1.25 आणि या साईडला 1.25. अशा पद्धतीने आपला हा टक्स मिळाला आणि एवढा टक्स मारला तरच तुमचा हा पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे. कारण अप्परच्या फुल बस्ट आणि कमरेमध्ये सुद्धा 7 इंचाचा फरक आहे. तर 7 इंचाचे 2 भाग केले, डावे उजवे, तर 3.5 3.5. त्यातला 2.5 इंच इथं गेला, 2.5 तिथं गेला, राहिले 2 इंच. तर 2 इंच इकडे आपले कव्हर होणार आहेत बाजूच्या टक्स मध्ये. आता मधल्या टक्स पासून आपल्याला काय करायचं असतं, 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच इकडे. हा टक्स आपला 1/2 इंच इथं, 1/2 इंच इथं. आता कोपऱ्यातला टक्स द्यायचा आहे. कसा द्यायचा, तर या टक्सच्या टोकापासून 2 इंच असं तिरकस द्यायचं. आता हा टक्स कितीचा, तर या साईडला पाऊण आणि या साईडला पाऊण. आलं की नाही टक्स मोठा इथे, असा टक्स बदलत राहणार आहे. टक्स नॉर्मली 1.5 इंचाचा. या टक्सला एवढं हे नाहीये की परफेक्ट 1/2 इंच द्या, पाऊण इंच द्या. प्रत्येक ब्लाउजला 1.5 इंचाचा दिला तरी चालेल. टोटल 1/2 इंच. आता इथे गळा टाकून घेऊयात. 6.5 आहे तर 7 इंच. गळ्याला रुंदी 2.5 इंचच द्यायची. पुढच्या भागाला 2.5 इंचच द्यायची. 2.25 सुद्धा चालेल, पण जास्त पसरट होऊ नये म्हणून 2.5 इंचच द्यायची. अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे. इकडे आपल्याला 1.5 इंच वर यायचंय हुकाय पट्टीच्या साईडला. आणि हा टक्स बंद केला की ऑटोमॅटिकली हे वर येणार आहे. 3.5 आणि 4. तर थोडं 1/2 इंच आलं तरी चालू शकते. आता बघूया आपण. या पद्धतीने इथपर्यंत आणला मी हा, आणि इथून हा असा अशी कटिंग होणार आहे. कटिंग करून घेऊया. त्या अगोदर आपल्याला काय करून घ्यायचंय, टक्स बंद करून घ्यायचे. तर हे बोला काय, 1 मिनिट. हा बरोबर कट मारून घेऊया अगोदर. काय म्हटलं फिटिंगच्या साईडला, सांगा मॅडम. टक्स सांगू का. आता कटिंग करूया. आता कटिंग करण्यापूर्वी मी टक्स असा मिटवते. तर बघा वाकड्या तिकडे रेगा झाले की नाही. मग त्या रेगा आपल्याला इथे हा पॉइंट आणि हा पॉइंट स्ट्रेट लावायची पट्टी अशी अशी, आणि सरळ रेग ओढून घ्यायची. नंतर इथे सुद्धा स्ट्रेट लावून घ्यायची पट्टी आणि मग सरळ रेग ओढायची, आणि मग बंद केल्यानंतर कटिंग करायचं. आता इथे मुंडा सुद्धा डायरेक्ट असा कट करता येत नाही आपल्याला. हा मुंड्यातला सुद्धा टक्स असा बंद करायचा. या रेगेवर अशी घडी मारून घ्यायची आणि या टक्स वर ठेवायचा हा कागद, म्हणजे ही घडी.
आणि मग हा राऊंड व्यवस्थित करून घ्यायचा असं. नंतर हे कट करायचं. आता इथे हा सुद्धा बंद करायचा असा आणि मग ही स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची अगोदर. अशी ही स्ट्रेट लाईन ओढून घेतली. दिसला फरक तुम्हाला रेघेमध्ये? आणि मग त्याच्या पुढे शिलाई मार्जिन द्यायचं आहे आपल्याला जेवढं लागतं तेवढं हुक आहे पट्टीचा. त्यासाठी मी 1 इंच पुढे एक्स्ट्रा ठेवलं होतं. अशा पद्धतीने 4 टक्स ब्लाउजची कटिंग झाली. आता आपल्याला क्रॉस पट्टी तयार करायची आहे. प्रत्येक टक्सला असा कट मारून घ्यायचा. जमलं तर हे बिंदू इथली टोकं सुद्धा कट करून घ्यायची आणि बरोबर तेवढाच टक्स मारायचा आहे कापडावर सुद्धा. या पद्धतीने ही कटिंग होणार आहे. हा टक्स बंद केल्यानंतर ऑटोमॅटिकली हे असं कट. टक्स बंद केला कापडावरचा की मग हे कापड कट करायचं. तोपर्यंत असंच राहिलं पाहिजे. ही कटिंग झाली आपली. आता हे बंद करूया टक्स अगोदर. कोणता फिटिंगच्या साईडचा टक्स बंद करायचा आणि बॅक साईडच्या भागावर आपल्याला हे ठेवून घ्यायचं. मुंड्याजवळ मुंडा ठेवून घ्यायचा. असं मुंड्याजवळ मुंडा लावून घ्यायचा आणि हे बघा अंतर किती राहिलेलं किती आलं बघायचं आणि तेवढी क्रॉस पट्टी काढायची. ही बघा 1.25 इंच बरोबर लागली. आता या 1.25 इंचामध्ये वरच्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिन पण पाहिजे जोडायला. मग टोटल क्रॉस पट्टीची उंची अशी करून घ्यायची. टेप मी वरती सरकवला 3 रेगा आणि खाली किती उंची आली 2.25. तर 2.25 उंचीची आपली क्रॉस पट्टी पाहिजे. तर ही क्रॉस पट्टी किती आहे बघूया. आपल्याकडे तयार आहे ती 2.25 आणि 1 रेग आहे. तर 1 रेग आपण कमी करूया फक्त याच्यातली म्हणजे ही बरोबर त्याच्यामध्ये बसेल. क्रॉस पट्टीची उंची किती घेतली आपण 2.25 इंचाची. हे बघा 1 रेग मी छाटून काढली यातली फक्त. दुसरं कागद वाया घालवण्यापेक्षा हा कागद वापरला. इथे परत जॉईन करूया आणि कमरेची फिटिंगची साईडच लावून दाखवते. एवढं मार्जिन जाणार आहे आपलं जोडायला आणि इथे बघा प्रॉपर ही क्रॉस पट्टी जोडली गेली. दिसलं का मार्जिन? हे इथं जोडायला लागणार आहे आणि ही उंची स्ट्रेट झाली एकदम. तर अशी क्रॉस पट्टी काढायला शिकायचं ज्या त्या मापाची.